जय श्रीराम मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सार्वजनिक गणेश उत्सवाकरिता ऑनलाइन पद्धतीने कशा प्रकारे अर्ज करून परवानगी मिळवू शकता याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सार्वजनिक गणेश उत्सवाची परवानगी करिता तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता लागणार आहे आणि कशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता हे संपूर्ण प्रोसेस बघूया। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता। सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे। याचा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता। या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि गणेश फेस्टिवल परमिशन ॲप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने या ठिकाणी एक प्रोफाइल क्रिएट करायचे। सर्वप्रथम क्रिएट सिटीजन लॉग इन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे एवढं करताच तुमच्या समोर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, म्हणजेच अध्यक्षांचे या ठिकाणी नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जेंडर, फादर नेम हे सगळे डिटेल्स, बेसिक डिटेल्स जे अध्यक्ष असतील त्यांचे बेसिक डिटेल्स या ठिकाणी टाकून त्यांच्या नावाने या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायची आहे। यामध्ये ईमेल आयडी द्यायची आहे अध्यक्षांचे। सार्वजनिक गणेशाचे जे कोणी अध्यक्ष असतील त्यांची ईमेल आयडी, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांचे नाव आणि त्यांचे डेट ऑफ बर्थ, त्यांचा संपूर्ण पत्ता, गाव, पिन कोड हे असे बेसिक जे डिटेल्स आहेत ते बेसिक डिटेल्स या ठिकाणी टाकून लॉग इन आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी क्रिएट करून सबमिट करायचं आहे। जसे की या ठिकाणी स्टेट महाराष्ट्र राहील, राज्य आपला जिल्हा, त्यानंतर लॉग इन आयडी मध्ये मोबाईल नंबर टाकून देखील या ठिकाणी सबमिट करू शकता। पासवर्ड तयार करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे। पासवर्ड 2 वेळेस टाकायचे आहे, जे की तुम्हाला लॉग इन करते वेळेस युजर आयडी आणि पासवर्ड लागणार आहे। अशा पद्धतीने भरून तुम्हाला सबमिट करायचं आहे। हे एवढं करताच तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे। यामध्ये जे कोणते मोबाईल नंबर तुम्ही दिलात त्यावरती एक OTP पाठवला जातो, तो OTP टाकून या ठिकाणी व्हॅलिडेशन करून घ्यायचा आहे। या ठिकाणी 5 अंकी OTP प्राप्त होईल, ते OTP टाका आणि व्हॅलिडेट करा। या ठिकाणी व्हॅलिडेशन झाल्यानंतर युजर आयडी क्रिएट होईल। युजर आयडी क्रिएट झाल्यानंतर तुमचे या ठिकाणी युजर नेम, जे तुम्ही युजर नेम सेट केलात ते युजर नेम आणि जे पासवर्ड सेट केलात ते पासवर्ड आणि कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन या बटनावरती क्लिक करून लॉग इन करायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला जे युजर नेम, जर तुम्ही मोबाईल नंबर देखील युजर नेम ठेवू शकता, पासवर्ड आणि जे कॅप्चा दाखवते ते कॅप्चा या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर लॉग इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे एवढं करता तुमच्या समोर अशा पद्धतीने तुमचा डॅशबोर्ड ओपन होईल। यामध्ये तुम्हाला गणेश फेस्टिवल काढायचं असेल, म्हणजे परमिशन काढायची आहे गणेश फेस्टिवलसाठी, किंवा कोणत्या अदर उत्सवासाठी तुम्हाला परमिशन हवं आहे, तर या सिटीजन सर्व्हिसेसमध्ये गणेश फेस्टिवल परमिशन ॲप्लिकेशन हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला हे सिंपल हे जे फॉर्म असेल हे फॉर्म तुम्हाला भरायचे संपूर्ण।
या फॉर्म मध्ये या ठिकाणी गणेश फेस्टिवल परमिशन ऍप्लिकेशन यामध्ये नेम ऑफ गणेश मंडळ त्या मंडळाचं नाव टाकायचंय, त्या मंडळाचं नाव आणि त्या मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत यंदाचे त्यांचे नाव, आणि त्यानंतर मंडळाचा ऍड्रेस आणि अध्यक्षांचे जे काही ऍड्रेस असतील पत्ता या ठिकाणी टाकून अध्यक्षांचे मोबाईल नंबर टाकायचे। हे बेसिक डिटेल्स तुम्हाला या कॉलम मध्ये टाकायचं आहे। ऍड्रेस ऑफ गणेश मंडळ तुमच्या मंडळाचा पूर्ण पत्ता टाकायचा आहे या ठिकाणी, आणि प्रेसिडेंट ऍड्रेस या ऑप्शन मध्ये अध्यक्षांचे संपूर्ण पत्ता टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी प्रेसिडेंट मोबाईल नंबर म्हणजे अध्यक्षांचे मोबाईल नंबर टाकायचे आहे, आणि इन्फॉर्मेशन ऑफ ऑफिस बेड मेंबर या ठिकाणी बघा या ऑप्शन मध्ये तुम्हाला मिनिमम 5 कार्यकर्त्यांचे नाव या ठिकाणी ऍड करायचे आहेत। सर्वप्रथम या ठिकाणी अध्यक्षांचे नाव टाकायचे संपूर्ण, या ठिकाणी अध्यक्षाचे संपूर्ण नाव टाकायचे, त्यानंतर त्याचे मोबाईल नंबर आणि त्यानंतर त्याचा पत्ता टाकून ऍड या बटनावरती तुम्हाला एका वेळेस क्लिक करायची आहे। हे एवढं करताच या ठिकाणी सर्वप्रथम हे नाव ऍड होतील, तर तुम्हाला असे करून मिनिमम 5 मेंबर तुम्हाला ऍड करायचे आहेत। अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव जे कोणते तुमचे पद असतील त्या पदानुसार या ठिकाणी तुम्हाला मिनिमम 5 कार्यकर्त्यांचे नाव या ठिकाणी ऍड करायचे, त्यांचे नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता टाकून तुम्हाला ऍड या बटनावरती क्लिक करून 1 बाय 1 तुम्हाला मिनिमम 5 आणि मॅक्झिमम 10 तुम्हाला कार्यकर्त्यांचे नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता टाकून ऍड करायचं आहे। हे 1 बाय 1 टाकल्यानंतर इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट ऑफ गणेश मंडळ तुमच्या मंडळाची स्थापना कधी झाली आहे ते इयर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर फेस्टिवल पिरियड या ऑप्शन मध्ये तुम्हाला कोणत्या दिवशीपासून ते कोणत्या दिवसापर्यंत तुम्हाला हे फेस्टिवल चालणार आहे, हे उत्सव तुम्ही चालवणार आहात किंवा चालणार आहे ते डेट, या डेट पासून या डेट पर्यंत ते डेट या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे। गणपती बाप्पा कधी बसणार आहेत, त्याची स्थापना कधी आहे आणि कधी विसर्जन करणार हे तुम्हाला डेट निवडायचं आहे। हे एवढं निवडणूक झाल्यानंतर इन विच पोलीस स्टेशन यू वॉन्ट टू सेंड द रिक्वेस्ट या ऑप्शन मध्ये तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशन म्हणजे तुम्हाला कोणते पोलीस स्टेशन जवळचे आहे ते पोलीस स्टेशन या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, आणि हे भरलेला अर्ज त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे। जवळील पोलीस स्टेशन सिलेक्ट करायचे, त्यानंतर ऍप्लिकंट इन्फॉर्मेशन मध्ये जो कोणी अर्जदार असेल अर्जदाराची या ठिकाणी संपूर्ण फुल नेम, संपूर्ण नाव टाकायचंय, त्यानंतर त्यांचे मोबाईल नंबर, त्यांचा पत्ता आणि ईमेल आयडी आणि डेझिग्नेशन इन गणेश मंडळ, त्या मंडळामध्ये त्यांचे पद काय आहे, जर अध्यक्ष असतील या ठिकाणी प्रेसिडेंट टाकायचंय, त्यानंतर अध्यक्षांचे फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे। अशा पद्धतीने ऍप्लिकंट इन्फॉर्मेशन कंप्लीट करून यायचंय। त्यानंतर गणेश मूर्ती किंवा स्टेज, मंडप इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाकायचंय। या ठिकाणी ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे अवेलेबल असेल इन्फॉर्मेशन तर टाकू शकता। यामध्ये मंडप ओनर नेम, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांचा पत्ता आणि मंडप कुठला आहे त्याचा ऍड्रेस देखील
डिटेल्ड या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण डिटेल्स भरायचे आहेत. जर तुमच्याकडे नसेल तर सोडून पण देऊ शकता तुम्ही, ऑप्शनल आहे. त्यानंतर लेंथ ऑफ मंडप, जर तुम्ही मंडप टाकणार आहात तर मंडपचे या ठिकाणी लेंथ किती आहे, त्याची विड्थ किती आहे आणि त्याची हाईट किती राहणार आहे हे तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जर स्टेज असेल, कोणते कार्यक्रम वगैरे असतील तर स्टेज तुम्ही कितीपर्यंत टाकणार आहात, त्याची स्टेजची लेंथ, विड्थ आणि हाईट हे तुम्हाला अंदाजे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जो कोणी मूर्तिकार असेल त्या मूर्तिकाराचे नाव जर तुम्हाला माहिती असेल, त्याचे मोबाईल नंबर, त्याचे नाव आणि संपूर्ण पत्ता टाकू शकता किंवा अन्यथा याला सोडून पण देऊ शकता तुम्ही. हे जे आहे या ऑप्शन मध्ये मूर्तिकाराचे नाव, जो मूर्ती तयार केला आहे त्याचे नाव, त्याचे मोबाईल नंबर आणि त्याचा पत्ता टाकू शकता किंवा याला सोडून पण देऊ शकता. आणि या ऑप्शन मध्ये गणेश मूर्ती, गणपती बाप्पाची आपल्या हाईट किती आहे आणि त्याची लेंथ किती आहे आणि त्याची विड्थ किती आहे हे तुम्हाला फूट मध्ये सिलेक्ट करायची आहे. हे एवढं सिलेक्ट केल्यानंतर हे कॉलम कंप्लीट भरल्यानंतर तुम्हाला या ऑप्शन मध्ये सब्जेक्ट ऑफ सीन, जर कोणते कार्यक्रम वगैरे घेत असाल तुम्ही त्या कार्यक्रमाचं नाव या ठिकाणी टाकायचंय. आणि सीन्स अपीअरन्स मध्ये मूव्हिंग असेल, लाइटिंग, हे तिन्ही ऑप्शन तुम्हाला टिक करायचे आहे. आणि कोणते तुम्ही कार्यक्रम घेणार त्याचे नाव या ठिकाणी टाकायचंय. जसं की या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम असेल किंवा कोणते कीर्तन असतील, जे कोणते असतील ते या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचंय त्याचे. त्यानंतर असेल गणेश मूर्ती स्थापना इन्फॉर्मेशन. गणपती बाप्पा या ठिकाणी स्थापना करते वेळेस तुम्ही स्थापना केली आहे का किंवा केलेली नाहीये का हे तुम्हाला येस नो या ऑप्शन वरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही ऑलरेडी गणेश स्थापना केला असेल तर या ठिकाणी विल बी गणेश मूर्ती स्थापना प्रोसेस डन. जर ऑलरेडी स्थापना झाली असेल तर यस करा. जर आणखीन स्थापना झालेली नाहीये तर या ठिकाणी तुम्हाला नो ठेवायचं आहे. जर स्थापना झाली असेल तर यस करून या ठिकाणी कोणत्या डेटला स्थापना केलात त्याची डेट या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायची आहे. आणि कोणत्या टाइमला तुम्ही या ठिकाणी बसवलात ते सगळे डिटेल्स तुम्हाला भरावे लागणार आहे. म्हणजे मिरवणूक वगैरे काढणार आहे का गणपती स्थापना करते वेळेस, हे सगळे डिटेल्स तुम्हाला भरायची आहेत. आणि कोणत्या रूटने तुम्ही मिरवणूक काढून स्थापना करणार आहात आणि कोणत्या ठिकाणी स्थापना करणार आहे हे सगळे डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहेत. अदरवाइज या ठिकाणी जर तुम्ही मिरवणूक काढत नसाल तर या ठिकाणी नो वरती टिक करायचंय. आणि हे ऑप्शनल असल्यामुळे सोडून पण देऊ शकता तुम्ही. गणेश मूर्ती स्थापना इन्फॉर्मेशन मध्ये जर तुम्ही ऑलरेडी स्थापना केलात तर या ठिकाणी यस करून कोणत्या दिवशी तुम्ही स्थापना केलात ते डेट या ठिकाणी तुम्हाला निवडायचंय. जर तुम्ही आणखीन स्थापना केले नसाल तर या ठिकाणी नो वरती ठेवायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे गणेश मूर्ती इमर्शन प्रोसेस म्हणजेच विसर्जन. या ठिकाणी विसर्जन आहे, तुम्ही विसर्जन मध्ये या ठिकाणी मिरवणूक काढणार आहात का. जर मिरवणूक काढणार असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचंय. यस करून कोणत्या दिवशी विसर्जन आहे ते विसर्जनाची डेट या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे. त्यानंतर कोणत्या टाइम पासून ते कोणत्या टाइम पर्यंत तुम्ही मिरवणूक हे राहणार आहे तुमची ते टाइम या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर रूट कोणते असेल म्हणजे तुम्ही स्थापना केल्यापासून ते विसर्जन केल्या त्या याच्यापर्यंत कोणत्या रूटने तुम्ही विसर्जन करणार आहात किंवा मिरवणूक तुमची जाणार आहे.
आणि तुम्ही कोणत्या ठिकाणी विसर्जित करणार आहात गणपती बाप्पांना ते प्लेस, हे सगळे डिटेल्स तुम्हाला ऍड करायची आहेत. त्यानंतर वेदर केस आर रजिस्टर्ड अगेन्स्ट गणेश मंडळ ऑफिस बेट, तर या ठिकाणी नो ठेवायचं आहे. आणि त्यानंतर गणेश मूर्ती सिक्युरिटी या ऑप्शन मध्ये तुम्हाला गणेश मूर्ती विल बी प्रोटेक्टेड बाय द मंडळ 24 आवर्स, तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे या ऑप्शन मध्ये. विल सीसीटीव्ही कॅमेरा इन्स्टॉल्ड इन फेस्टिवल प्लेस, जर असतील तर यस करा, जर सीसीटीव्ही कॅमेरा नसतील तर नो करू शकता. त्यानंतर साऊंड सिस्टीम वापरणार आहात का, जर साऊंड सिस्टीम तुम्ही वापरणार असाल तर या ठिकाणी यस करायचं आहे. आणि जनरेटर वगैरे काही म्हणजे लाईट गेल्यानंतर काही आहे का तुमच्याकडे, तर या ठिकाणी यस करायचंय. हे अशा पद्धतीने गणेश मूर्ती सिक्युरिटी हे ऑप्शन तुम्हाला अशा पद्धतीने भरून घ्यायचंय. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे आता गणेश फेस्टिवलची परमिशन काढण्याकरिता तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे. या ठिकाणी मॅन्डेटरी तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांची अशी अट नाहीये, परंतु यामध्ये डॉक्युमेंट टू बी अटॅच विथ या ऑप्शन मध्ये तुम्हाला ग्रामपंचायत किंवा म्युनिसिपल काउन्सिल असो, म्युनिसिपल कॉर्पोरेशन असो, यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे शक्यतो. आणि त्यानंतर या ठिकाणी सेकंड ऑप्शन मध्ये जर गेल्या वर्षी जर परमिशन काढला असाल तर या ठिकाणी तुम्ही गेल्या वर्षीचे परमिशन या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. आणि त्यानंतर हे सगळे डिटेल्स तुम्हाला अपलोड करून हे जे काही कागदपत्र असतील ते सगळे कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सगळे डिटेल्स भरून डॉक्युमेंट अपलोड करून या ठिकाणी सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर दिला जाईल, या प्रिंट वरती क्लिक करायचं आहे. प्रिंट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही जे फॉर्म भरलात ते फॉर्म या ठिकाणी ओपन होईल. हे सगळे डिटेल्स तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे. भरलेले सगळे डिटेल्स ओके असतील तर यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी पीडीएफ वरती क्लिक करून तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि ही जे पीडीएफ असेल, ऑनलाईन अर्ज करते वेळेस जे कोणते कागदपत्र तुम्ही अपलोड केलात त्या कागदपत्रासह अध्यक्षांचे फोटो आणि त्यांचे आधार कार्ड आणि जे कोणते कागदपत्र तुम्ही अपलोड केलात त्यांची झेरॉक्सची एक प्रत, हे सगळे कागदपत्र तुम्हाला तुमच्या जवळील पोलीस स्टेशन जे तुम्ही सिलेक्ट केलात त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायची आहेत. जमा केल्यानंतर तुम्हाला काही दिवसातच तुम्हाला तुमचे गणेश फेस्टिवलसाठी जे काही परमिशन हवं आहे ते परमिशन तुम्हाला पोलीस स्टेशन कडून तुम्हाला अप्रूव्हल भेटेल. आणि एक 3-4 दिवसानंतर तुम्हाला एक डेट दिली जाईल, त्या ठिकाणी तुम्ही परमिशन देखील घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही या ऑनलाईन भरलेल्या अर्जाचे प्रिंटआउट काढून यासोबत कागदपत्र आवश्यक कागदपत्र जोडून तुम्ही तुमच्या जवळील पोलीस स्टेशनला सबमिट करून एकदम सोप्या पद्धतीमध्ये गणेश फेस्टिवलसाठी किंवा सार्वजनिक गणेश उत्सवासाठी परवानगी मिळवू शकता. सार्वजनिक गणेश उत्सवाची परवानगी मिळवण्यामध्ये किंवा या ऑनलाईन आपण भरलेल्या अर्जामध्ये काही समस्या येत असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो.